नमस्कार. घराच्या छतावर सोलार पॅनल लावायचे आणि त्यातून पैसे कमवायचे हे स्वप्न खूप जण बघतात, बरोबर? पण हे स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरतं? चला, आज यामागचं आर्थिक वास्तव सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यांच्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सोलार पॅनलमधून तयार झालेली जी जास्तीची वीज आहे ती विकल्यावर त्याचे पैसे खरंच मिळतात का? उत्तर आहे हो, नक्की मिळतात. पण त्याची एक सिस्टम आहे, एक प्रक्रिया आहे आणि तीच समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ही सगळी प्रोसेस एका ऑफिशियल सिस्टीममधून चालते, जिला म्हणतात नेट मीटरिंग. हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल, पण ही सिस्टीम नक्की काम करते तरी कशी? चला बघूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर नेट मीटरिंग म्हणजे एक प्रकारचं तुमचं विजेचं बँक खातं आहे. तुम्ही महावितरणकडून किती वीज वापरली आणि तुमच्या सोलार पॅनलने तयार केलेली किती जास्तीची वीज महावितरणला परत दिली याचा ताळमेळ यात ठेवला जातो. अगदी सोपा हिशोब. आता हा हिशोब प्रत्यक्षात कसा केला जातो ते पाहूया. ही प्रक्रिया 2 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, एक मासिक आणि दुसरा वार्षिक. बघूया दोन्ही टप्प्यांमध्ये नेमकं काय होतं. आता बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. दर महिन्याला तुमच्या जास्तीच्या युनिट्सचे थेट पैसे मिळत नाहीत. ती युनिट्स फक्त पुढच्या महिन्याच्या बिलात ॲडजस्ट होतात, म्हणजे कॅरी फॉरवर्ड होतात. खरा पैशांचा हिशोब वर्षातून फक्त एकदाच होतो, तो म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटी मार्च महिन्यात. आता आपण येतोय या सगळ्या चर्चेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण विकलेल्या विजेचे पैसे किती मिळतील हे याच मुद्द्यावर अवलंबून आहे. आणि हा मुद्दा सोलार पॅनल बसवण्यामागचं तुमचं सगळं आर्थिक गणित बदलू शकतो. तर सगळ्यात मोठा ट्विस्ट इथेच आहे. ज्या दराने आपण महावितरणकडून वीज विकत घेतो त्याच दराने ते आपल्याकडून जास्तीची वीज विकत घेत नाहीत. ह्या 2 दरामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि इथेच सगळं गणित बदलून जातं. आपण जेव्हा वीज वापरतो तेव्हा आपण देतो साधारणपणे 7 ते 10 रुपये प्रति युनिट. पण जेव्हा महावितरण आपल्याकडून वीज परत विकत घेतं तेव्हा ते आपल्याला देतात फक्त 2.5 ते 3.5 रुपये प्रति युनिट. या दराला APCC म्हणजेच ॲव्हरेज पॉवर पर्चेस कॉस्ट असं म्हणतात. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. फक्त 2.5 ते 3.5 रुपये प्रति युनिट हाच तो दर आहे जो तुमच्या जास्तीच्या विजेसाठी मिळतो. त्यामुळे वीज विकून खूप पैसे कमावता येतील हा विचार करण्याआधी हा आकडा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, दर कमी आहे हे कळलं, पण वर्षाच्या शेवटी जे काही पैसे मिळणार आहेत ते मिळतात तरी कसे? ती प्रक्रिया कशी काम करते? चला पटकन बघून घेऊया. तर बघा, प्रोसेस खूप सरळ आहे. मार्च महिन्यात तुमचा फायनल हिशोब होतो. वर्षभरात जेवढे युनिट शिल्लक राहिले असतील त्याचे पैसे थेट तुमच्या वीज बिलाशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी फक्त तुमचं बँक खातं आणि पॅन कार्डचा तपशील महावितरणकडे दिलेलं असणं आवश्यक आहे, बस. चला तर मग आपण आतापर्यंत सगळी प्रक्रिया पाहिली, दर पाहिले आणि पैसे कसे मिळतात हेही समजून घेतलं. या सगळ्या माहितीच्या आधारावर आपण एका महत्त्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. तर या सगळ्या माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे की वीज विकून पैसे कमवण्यापेक्षा आपलं वीज बिल शून्य करण्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त फायदेशीर आहे. का? कारण तुम्ही जी वीज वाचवता तिची किंमत 7 ते 10 रुपये असते आणि जी विकता तिची किंमत फक्त 2 ते 3 रुपये मिळते. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हेच खरं ध्येय असायला हवं. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न. हे सगळं वास्तव आणि हे आकडे समोर आल्यानंतर सोलार पॅनल बसवण्यामागचा तुमचा प्लॅन काय असेल? जास्तीत जास्त बचत की उत्पन्न? यावर नक्की विचार करा.